नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बटाटा व साबुदाण्याची चकली करणार आहोत. ही चकली कुरकुरीत आणि चवदार लागते. चला तर मग करूया. 1 किलो शाबू मी रात्रभर भिजत ठेवलेला आहे. 5 किलो बटाटे शिजू घातलेले आहेत. तर मी 5 किलो बटाट्याला 1 किलो शाबू घेतलेला आहे. चला साल काढून घेऊया. साल काढल्यानंतर ती खिसणीने खिसून घ्यायची आहेत. इथे मी बारकी खिसणी वापरलेली आहे, तर तुम्ही मोठी खिसणी वापरू शकता, कोणतीही चालेल. आता आपली बटाटे सर्व खिसून झालेले आहेत. हे सर्व हाताने चुरून घ्यायचं आहे. नंतर भिजत घातलेला शाबू यामध्ये टाकायचा आहे आणि ते सर्व मिक्स करून मळून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाकू शकता. चला तर मग आता आपण चकलीचे पीठ शेवग्यात भरून घ्यायचे. अशा प्रकारे गोल आकारामध्ये सोडून घ्यायचं आहे. ह्या चकल्या आपल्याला 1 दिवस कडक उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही 1 दिवस कडक उन्हात वाळवून घेतले. नंतर आपल्याला तळून घ्यायचे मीडियम गॅसवर. दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घ्यायचे. बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत झालेली आहे चकली. तुम्ही पण करून नक्की बघा.